फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज 29 डिसेंबर 2025 द हिंदू आपण बघतोय. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया या डिस्कशनमध्ये, या अनालिसिसमध्ये आपण काय काय डिस्कस करत असतोय, कोणकोणत्या गोष्टी मुळापासून समजावून घेत असतोय. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. डिटेलमध्ये मेन्सच्या दृष्टीतून आपल्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातून मिळतात आपल्याला, प्रिलियमच्या दृष्टीतून काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मिळतात. त्याचबरोबर इंटरनॅशनल असू द्या किंवा नॅशनल असू द्या, वेगवेगळे इश्यूज आहेत त्याच्यावरती तुम्हाला एक बॅलन्स्ड ओपिनियन डेव्हलप करण्यासाठी, ओपिनियन तुमचं फॉर्म करण्यासाठी हे एरोटेल खूप जास्त, हे डिस्कशन्स जे असतात, मग ते टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती असू द्या किंवा एरोटेल पेज वरती असू द्या, हे खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्याचा उपयोग आपल्याला पर्सनॅलिटी टेस्टमध्ये होतो, ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये इंटरव्ह्यू म्हणतो, यूपीएससी इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर मग सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून एखादी महत्त्वाची कॉन्सेप्ट आपल्याला मिळाली, तर ती आपण समजावून घेत असतोय आणि त्यानंतर ज्या काही इम्पॉर्टंट न्यूज आहेत, त्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघत असतोय. आणि याचा उद्देश एकच आहे, की सिलेबसच्या दृष्टीतून, एक्झामच्या दृष्टीतून जे पण काही महत्त्वाचं आहे, ते कव्हर करणं आणि त्याचा एक्झामसाठी कसा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करता येईल, हे खरं तर बघणं, त्याचा उपयोग करून घेणं, हा याचा फायनल उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर संडेला सगळ्यांसाठी ओपन आपण डिस्कशन सुरू केलेलं या संडेपासून. गेल्या संडेला डिस्कशन झालं. त्याच्यामध्ये विशेष करून जे रिजनल लँग्वेज स्टुडंट्स आहेत आणि बाकी मग इंग्लिश मीडियमचे सुद्धा स्टुडंट आहेत. त्यांच्या काय कॉमन क्वेरीज असतात. प्रिपरेशनच्या रिलेटेड कॉमन डाउट्स असतात. करंट अफेअर्स रिलेटेड काय विशेष डिस्कशन असतं. त्या संदर्भात हे जे व्हर्चुअल डिस्कशन आहे, हे व्हर्चुअल डिस्कशन सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही जर आपलं आन्सर रायटिंग ग्रुप आहे, आन्सर रायटिंग चॅनल आहे टेलिग्रामवरती. तो चॅनल जर जॉइन केलेला असेल, तर तिथं या संडेला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, की व्हर्चुअल जे सेशनची लिंक जी आहे, ती व्हर्चुअल मीटिंगची लिंक तिथे मी पोस्ट केली होती आणि ते सेशन कंडक्ट सुद्धा आपण या संडेला आपण केलेलं आहे. मग ते सेशन तुम्ही पर संडेला अटेंड करू शकताय. 11:30 वाजता ते पर संडेचं सेशन आपलं असेल आणि त्याच्यामध्ये मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करत असतोय, जेणेकरून वीकली एक अवेकनिंग पिरियड ज्याला आपण म्हणतो, तसं जर आपण केलं तर आपण ट्रॅकवरती राहतो आणि आपलं जर काही त्याच्यामध्ये आपल्याला डाउट्स असतील, काय खरं तर आपण ट्रॅकवरती आहे की नाही, हे खरं तर चेक करून घेणारं खरं तर ते सेशन असतं आणि ते खरं तर जनरल डिस्कशन असतं. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या डाउट्सवरती, वेगवेगळ्या क्वेरीजवरती ते आधारित डिस्कशन असतं. त्याचा उद्देश माझा फक्त एकच आहे, की जे आपले मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहेत, त्यांचे कॉमन डाउट्स त्यांना विचारण्यासाठी एक फ्री आणि ओपन प्लॅटफॉर्म निर्माण करणं. त्यामुळं मी ते डिस्कशन पर संडेला सुरू केलं. जे गरजू विद्यार्थी आहेत, ते पर संडेला ते जॉइन करू शकतात. ते टोटली परत एकदा सांगतोय, सगळ्यांसाठी ओपन आहे आणि सगळ्यांसाठी टोटली फ्री आहे. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं एरोटेल आपलं कोणतं आहे आणि ते आपल्याला काय शिकवतंय. हे जे पहिलं एरोटेल आहे ना, ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये विशेष करून इंडिया, इराणचे जे काही रिलेशनशिप आहे, ते खरं तर किती इम्पोर्टंट आहे आणि त्याची काय हिस्ट्री राहिलेली आहे, हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि याचे लेखक जे आहेत, ते मोहम्मद फताली हे अँबॅसेडर आहेत इराण कंट्रीचे, म्हणजे राजदूत आहेत. इंडियामध्ये खरं तर राजदूतावासामध्ये हे खरं तर असतात. आणि विशेष करून ज्यावेळेस एखादा राजदूत एरोटेल लिहितोय, त्यावेळेस खूप जास्त इन्साइट्स आणि खूप जास्त इम्पोर्टन्स त्याचं असतं. हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि मग याच्यामध्ये यांनी हेच खरं तर एरोटेलमध्ये आपल्याला समजावायचा प्रयत्न केलाय, की इंडियाचे आणि इराणचे रिलेशन जे आहेत, की ते किती जुने आहेत आणि त्याचं इम्पोर्टन्स, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मग वेगवेगळे पैलू आपल्याला लेखकानं खूप चांगल्या पद्धतीने समजावून खरं तर सांगितलेलं आहे. जर आपण मॅप बघितला ना, तर मॅपवरती आपल्याला समजून घेता येईल, तर इथं इराण आपल्याला पाहावयास मिळतोय आणि इथं इंडिया आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि या 2 देशांमधले जे काही संबंध आहेत, ते संबंध खरं तर लेखकानं आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितले आहेत. मग लेखक इथं समजावत असताना आपल्याला सांगतोय, की इंडिया आणि इराण जे आहे, ते खरं तर समाज व्यवस्था त्यांची जी आहे, ती एकच आहे. एकाच खरं तर समाज व्यवस्थेमधून निघालेले 2 देश आहेत, असं कुठेतरी लेखक समजवायचा प्रयत्न करतोय. तर असं लेखक इथं का म्हणतोय, तर लेखक मग एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपल्याला घेऊन जातोय.
आणि सांगतोय की एन्सेंट सिव्हिलायझेशन जे होते ते खरं तर डिवाइड झाली आणि जर आर्यनचं जर बघितलं, आर्यन जी ट्राईब होती ती कुठेतरी डिवाइड झाली आणि त्याच्यामधून 2 महत्त्वाच्या सिव्हिलायझेशनचा उगम झाला आणि त्याच्यापैकी जर एक आपण बघितली, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपल्याला आहे, असं लेखक इथं समजावून सांगतोय. म्हणजे कुठेतरी आपल्या दोघांचं ओरिजिन जे आहे, ते ओरिजिन एक आहे. त्यामुळे कल्चरल डिफरन्स सुद्धा खूप जास्त आपल्या दोघांमध्ये दिसत नाही, असं या ठिकाणी खरं तर म्हणतो. परंतु जर रिॲलिटी आता आपण बघितली, तर इस्लाम बहुल कंट्री खरं तर इराण असलेली आपल्याला बघायला मिळते. परंतु एन्सेंट हिस्ट्रीमध्ये जाऊन एवढ्या खरं तर महत्त्वाचं तथ्य जे आहे, ते तथ्य लेखक आपल्याला या ठिकाणी समजावून सांगतात. त्यामुळं मग लँग्वेज असू द्या, आपली वर्शिप करण्याची पद्धत असू द्या किंवा जे मिथ्सवरती बेस्ड सोसायटी आहे, ते सिमिलर मिथ्स आपल्याला असलेले खरं तर या ठिकाणी पाहाव्यास मिळतात. मग इथं ऋग्वेदाचा सुद्धा लेखकानं, अवेस्ताचा सुद्धा लेखकाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन लेखक आपल्याला सांगतोय, की कला असू द्या, डिप्लोमसी असू द्या, पोएट्री असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं देवाण-घेवाण राहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इंडो पर्शियन पोएट्सचा सुद्धा उल्लेख करतो आणि त्याच्यामध्ये विशेष करून मिर्झा अब्दुल कादिर, बेदिल बेहलवी या खरं तर पर्शियन पोएटचा या ठिकाणी लेखकानं उल्लेख केलेला आहे. मग आता अशा पद्धतीच्या लेखकांचा उल्लेख येतो त्यावेळेस हे आपल्यासाठी प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. इंटरनॅशनल रिलेशनचा ज्यावेळेस तुम्ही इंडिया-इराण रिलेशनशिपवरती जर एखादा क्वेश्चन आला, तर त्याच्यामध्ये अशी तथ्यात्मक इन्फॉर्मेशन देण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे नोट डाउन करून ठेवायला पाहिजे आणि याचं हा जो लेखक आहे, हे जे लेखक आहेत, त्यांची मग जी पद्धत होती ती कशा पद्धतीची खरं तर होती. त्यांनी मग साहित्य क्षेत्रामध्ये काय काम केलेलं आहे, याची थोडी इन्फॉर्मेशन आपल्याला काढावी लागेल. ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु लेखक इथं आपल्याला एक आपलं हिस्टॉरिकल रिलेशन कसं राहिलेलं आहे, हिस्टॉरिकल देवाण कशी राहिलेली आहे, या ठिकाणी हे समजावून सांगण्यासाठी हे तथ्य आपल्याला देण्याचा प्रयत्न करतोय. मग परत लेखक आपल्याला लगेच आपल्याला मॉडर्न इराकडे आणतोय ना, आत्ताचे संबंध सांगतोय, की आत्ता आपले संबंध कशा पद्धतीचे आहेत आणि कशा पद्धतीचं व्यापारिक इकॉनॉमिक रिलेशन्स आपले आहेत. मग त्याच्यामध्ये लेखक असं सांगतोय, की ग्लोबल ऑर्डर जी आहे, ती आता कुठेतरी पोलर झालेली आहे आणि ग्लोबल ऑर्डर आपल्याला कुठेतरी बदलताना पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये इराण इंडिया जे ॲक्सिस आहे, तो पोझिशन टू अझ्युम अ स्ट्रॅटेजिक रोल इन शेपिंग रिजनल स्टॅबिलिटी अँड इकॉनॉमिक आर्किटेक्चर. जर आपल्याला रिजनल स्टॅबिलिटी आणायची असेल, रिजनल खरं तर शांतता प्रस्थापित करायची असेल, व्यवस्थित आपल्याला त्याचं इकॉनॉमिक आर्किटेक्चर ठेवायचं असेल, तर या 2 कंट्रींचं रिलेशन खूप जास्त महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मग इंडिया जो आहे, तो एनर्जी सिक्युरिटीसाठी बऱ्यापैकी क्रूड ऑइल, आता क्रूड ऑइल सारखा जो घटक आहे, गॅसेस वेगवेगळे आहेत, ते इराणकडून इंडिया इम्पोर्ट करत होता. अगोदर खूप मोठ्या प्रमाणात करत होता, त्यानंतर कमी-कमी होत ते गेलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, ते अनेक वेगळ्या एखाद्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. पण याच्यामध्ये लेखक सांगतोय, की एनर्जी सिक्युरिटीमध्ये इराण जो आहे, तो इंडियाला कायम सपोर्ट करत आलेला आहे. तो सपोर्ट कसा करत आलेला आहे? तर ऑब्व्हियसली जे ऑइल आहे, गॅस आहे, ते खऱ्या अर्थानं इराण जो आहे, तो इंडियाला देत आलेला आहे. देत आलेला म्हणजे ऑब्व्हियसली आपण ते फ्री घेत नाहीये. तो व्यापाराचा एक पार्ट आहे. पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडिया जे आहे, ते एकमेकांना सपोर्ट करताना कायमच आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याचबरोबर इराण स्टँड्स अ नॅचरल पार्टनर इन सेक्युरिंग इंडियाज लाँग टर्म एनर्जी नीड्स. जे इंडियाच्या लाँग टर्म एनर्जी नीड्स होत्या, त्या नीड्समध्ये इराण जो आहे, तो इंडियाचा लाँग टर्म पार्टनर राहिलेला आहे आणि आता सुद्धा तो आहे. असं या ठिकाणी लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर इंडियाची पार्टनरशिप चाबहार पोर्टमध्ये आहे. चाबहार पोर्ट डेव्हलप करण्यामध्ये आहे. आता हे चाबहार पोर्टचं इम्पॉर्टन्स काय आहे? त्याच्यावरती वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं सुद्धा आहे. तरी पण थोडक्यात जर बघायचं झालं, तर पाकिस्तान सारखी कंट्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्या कंट्रीसोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, हे आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहे. आणि त्या कंट्रीमध्ये इथं कुठेतरी चायना इन्व्हेस्ट करतंय गवादर पोर्ट डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे आता चायनाचा एक ट्रॅप आपण बघितला होता नेपाळमध्ये, जेनझी प्रोटेस्ट आपण बघितला, बांगलादेशमध्ये. आता सिच्युएशन काय आहे? हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. श्रीलंकेमधला फायनान्शियल क्रायसिस जो आहे, तो आपण बघितलेला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कर्ज कुणाचं आहे श्रीलंकेवरती? तर ऑब्व्हियसली चायनाचं आहे. म्यानमारमध्ये जर आपण बघितलं, तर म्यानमारमध्ये एवढ्या वर्षातून खरं तर आत्ता कुठेतरी इलेक्शन बघताना
होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लुअन्स जे आहे ते एका पर्टिक्युलर ग्रुपचा आहे, ते आपल्याला सगळ्यांना खरं तर बघायला मिळाले. त्याचबरोबर चायनाचा बऱ्याच आफ्रिकन कंट्रीमध्ये सुद्धा इन्फ्लुअन्स आपल्याला फायनान्शियल इन्फ्लुअन्स पण बघायला मिळतोय आणि पॉलिटिकल इन्फ्लुअन्स पण बघायला मिळतोय. म्हणजे आणि साऊथ चायना सीमध्ये वगैरे चायनाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तो काही लपून राहिलेला नाही. आणि मग त्याचबरोबर पाकिस्तानला प्रत्येक वेळेस सपोर्ट चायनाचं करणं, या ठिकाणी अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करणं, हे कुठेतरी इंडियासारख्या कंट्रीला कुठेतरी खरं तर त्याच्या भोवती एक ट्रॅप डेव्हलप करण्याचा प्रयत्न होतोय. हे आपण खरं तर नाकारू शकत नाही. हे आपण डिनाय नाही करू शकत. मग त्याच्यासाठी ऑब्व्हियसली भारत हा सुद्धा एक इंडिपेंडंट देश आहे. त्याची सुद्धा एक सॉव्हरेनिटी आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपण सुद्धा अशा पद्धतीचे काउंटर जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते करावेच लागणार आपल्याला प्रोटेक्शनसाठी. मग लगेच इथं ग्वादर पोर्ट डेव्हलप होतंय. म्हणजे इराणमध्ये चबाहार पोर्ट जे डेव्हलप होते त्याच्यामध्ये इंडिया लगेच पार्टनरशिप करतोय, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि कशा पद्धतीनं पुढचं जे आहे ते मग याच्या इराणमधून आपल्याला अफगाण कनेक्टिव्हिटी कशी करता येते, पुढे मग रशियापर्यंत कनेक्टिव्हिटी कशी करता येते, याच्याविषयी सुद्धा इंडिया खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटीज करताना त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्याचा सुद्धा उल्लेख चबाहारच्या माध्यमातून लेखकाने या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. मग हे सगळं सांगत असताना इम्पॉर्टंट पार्ट कोणता आलाय त्याच्याबरोबर तर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे प्रिलियमच्या दृष्टीतून. आता इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचं महत्व काय, हे जर आपण त्याचा खऱ्या अर्थानं मॅप बघितला तर आपण या ठिकाणी इथं त्याचा चांगल्या पद्धतीनं मॅप खरं तर बघू शकतोय. आता हा जो कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर जर आपण बघितला तर आपला ट्रॅडिशनल वे जो आहे, तो ट्रॅडिशनल वे युरोपियन कंट्रीजला कनेक्ट होण्याचा कोणता आहे, तर हा सुएझ कॅनल मधून जाणारा हा ट्रॅडिशनल वे आहे. या ट्रॅडिशनल वेनं आपण खऱ्या अर्थानं इथं युरोपियन कंट्रीजला वगैरे कनेक्ट होतो, त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थानं व्यापार करतोय. ठीक आहे. पण आपण आता काम करतोय इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरवरती. ठीक आहे. आता याच्यामुळं काय होणार आहे, तर हा जो ट्रॅडिशनल वे आहे, त्याच्यापेक्षा 40% आपल्याला कमी अंतर पडणार आहे युरोपियन कंट्रीसोबत कनेक्ट करणं आणि अदर कंट्रीसोबत कनेक्ट करण्यासाठी, त्यांच्याबरोबर अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी डेव्हलप करण्यासाठी. मग हा जो रूट आहे, तो खऱ्या अर्थानं मुंबई मधून तिथल्या पोर्टवरून खऱ्या अर्थाने इथं इराणमध्ये जातोय. इराणमधून परत मग रेल्वे मार्गाने वगैरे वेगवेगळ्या ठिकाणांना या ठिकाणी सीचे रूट आहेत त्याच्या माध्यमातून जोडतोय. परत रेल्वे रूट इथं सुरू होत आहेत. अशा पद्धतीने हे सेंट पीटर्सबर्ग रशियापर्यंत इथं जाताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याच्यामुळं काय होणार आहे, तर ऑब्व्हियसली अंतर कमी पडणं म्हणजे जो खरं तर ट्रेड जी देवाणघेवाण आहे, ती कनेक्टिव्हिटीचा जो एक्सपेन्सेस असतोय, ट्रॅव्हलिंगचा जो एक्सपेन्सेस आहे, तो ऑब्व्हियसली फायनान्शियली तिथं फायदा आपल्याला होणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जाणारा जो वेळ आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये जाणारा जो वेळ आहे, तो सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं कमी होताना या ठिकाणी बघायला मिळतोय. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा इराण आणि इंडिया यांचे संबंध किती महत्वाचे आहेत, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये जगभरामधील वेगवेगळ्या कंट्रीसोबत व्यापार करत असताना किती फायदा होणार आहे आणि मग एकमेकांसोबत व्यापार करत असताना किती फायदा होणार आहे आणि त्याच्यासाठी इंडियाचे आणि इराणचे संबंध खूप मजबूत असणं किती गरजेचं आहे, हे या ठिकाणी लेखक आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समजवायचा प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर जसं की चाबाहार पोर्टचं डेव्हलपमेंट बघितलं आपण, तर चाबाहार पोर्ट किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मग अफगाणिस्तान सॉरी इराणमधून अफगाणिस्तान कनेक्टिव्हिटी ते काबूलपर्यंत जाते आणि पुढे सुद्धा आपण खऱ्या अर्थाने त्याची कनेक्टिव्हिटी एक्सटेंड करू शकतोय. हे सुद्धा लेखकांनी इथं चाबाहार पोर्टचं डेव्हलपमेंट जे आहे त्याचा उल्लेख करून आपल्याला या ठिकाणी समजावून खऱ्या अर्थानं सांगितलेलं आणि तेच परत लेखक आपल्याला इथं समजावलं जसं की 40% शॉर्टर होणार आहे ट्रॅडिशनल वे जे सुएझ कॅनलचा वे आहे त्याच्यापेक्षा हा 40% कमी अंतर त्याच्यामुळे आपल्याला होणार आहे. त्याचबरोबर 30% मोस्ट 30% कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे फायनान्शियली आपल्याला ते अफोर्डेबल म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा असणार आहे. हे या ठिकाणी लेखक आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आणखी पैलू लेखकांनी काय-काय सांगितलेलं आहे, की रिजनल सिक्युरिटी आपल्यासाठी गरजेचं आहे. जे एक्स्ट्रीमिझम आहे, टेररिझम आहे, त्याच्या विरोधात लढा आपल्याला द्यायचा असेल, तर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 कंट्रींचा रिलेशन जे आहे, ते मजबूत असणं, इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन एकमेकांना शेअर करणं आणि त्याचा एकमेकांसाठी कशा पद्धतीने या ॲक्टिव्हिटीच्या विरोधात फायदा करून घेता येतोय, त्याच्यासाठी 2 देशांचे जे संबंध आहेत, ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत.
ते संबंध खरं तर आपण जपणं किती गरजेचं आहे हे सुद्धा लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतोय. ठीक आहे. आणि मग ट्रॅडिशनल ऑइल ट्रेड असू द्या, हे जरी आपण ट्रॅडिशनल बघितलं, की एनर्जी फ्युएलसाठी कशा पद्धतीने इराण इंडियाला सपोर्ट करतोय, कशा पद्धतीनं परमनंट सपोर्टर त्याच्यामध्ये राहिलेला आहे. हे जरी असलं, तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जी इंडियन इकॉनॉमी आहे, ते फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे, असं लेखकाला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून लेखक म्हणतोय, की नॉलेज बेस्ड इंडस्ट्री जी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, मेडिकल सायन्स आहे, याच्यामध्ये सुद्धा 2 कंट्री एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतायत. खूप मोठ्या प्रमाणात खरं तर एकमेकांना सपोर्ट करू शकतायत. आणि त्याच्यामध्ये इंडिया फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे. त्याच्यामध्ये मग इंडिया इराण रिलेशनशिप्स त्याला कशा पद्धतीनं चांगला आणखी एक मोठा एक एक जियान शेप देऊ शकतायत. हे सुद्धा लेखक या ठिकाणी आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय. मग लेखक इथं तेच म्हणतोय, की जर आपण याच्या अगोदरची युनायटेड हिस्ट्री आपली बघितली, तर ती कल्चर असू द्या किंवा जॉग्राफिकल जसं की सिव्हिलायझेशन वगैरे झालं, ते असू द्या, त्याच्यामुळं कनेक्टेड होते. आता आपल्याला मॉडर्न एरामध्ये एनर्जी कोऑपरेशन असू द्या, काउंटर टेररिझम असू द्या, स्ट्रॅटेजिक ट्रान्झिट कनेक्टिव्हिटी असू द्या, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपले रिलेशन आता इराणचे आणि इंडियाचे रिलेशन स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. परंतु आणखी जर आपण त्याच्यामध्ये प्रगती करू शकलो, तर कशा पद्धतीने वेगवेगळ्या पातळींवरती आपण एकमेकांना फायदा करून घेऊ शकतो, हे लेखक या ठिकाणी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. मग आता याच्यामध्ये इथं जरी दिलेलं नसलं, तर बाकी बॅकग्राऊंड याची इन्फॉर्मेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. ती गोष्ट कोणती आहे? ती गोष्ट ही आहे, की याच्यामध्ये विशेष करून इराण जो आहे, तो इराण या ठिकाणी इराण आहे. इथं इंडिया आहे. या ठिकाणी इस्रायल आहे. तर मधूनच इस्रायलचं का सांगतोय? तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि इथे इस्रायलचे आणि इंडियाचे संबंध खूप चांगले आहेत पहिल्यापासून. हे आपण बघत आलेलो आहे. परंतु इराणचे आणि इस्रायलचे संबंध तेवढे चांगले नाहीत किंवा खूपच बिघडलेले संबंध आहेत. एकमेकांमध्ये ते युद्धजन्य परिस्थिती सुद्धा अनेक वेळा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. त्याचं रिझन एकच आहे, की इराण जो आहे, तो इस्रायलला कुठल्याही प्रकारे देशाचा दर्जा देत नाही. कारण इराण जो आहे, तो टोटली पॅलेस्टाईन सपोर्टर आहे. जे हमास संघटना वगैरे आहे, हिजबुल्ला वगैरे आहे, त्यांचा सपोर्ट आहे असं मानण्यात येतं आणि तशी आयडिओलॉजी सुद्धा त्यांची आहे. त्यामुळे इराण ही जी टोटल भूमी आहे, जिथं आता इस्रायल बऱ्यापैकी वसलेला आहे आणि थोड्याफार फार प्रमाणात पॅलेस्टाईन पॉप्युलेशन तिथं आहे. सॉरी. त्याच्यामध्ये इराण पॅलेस्टाईनची तो टोटल भूमी आहे. तिथं इस्रायली लोकांचा किंवा इस्रायलचा कोणतंही नामोनिशाण असायला नाही पाहिजे. त्यांचा त्या भूमीवरती कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये, हक्क नाहीये, असं मानणारा इराण हा देश आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचे संबंध कसे असतील हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. मग अनेक वेळा इंडियाची जी आहे, ती खरं तर या दोघांमध्ये शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणून एक इमेज येत असते. त्याचबरोबर इंडियाला अनेक वेळा अवघड होऊन बसतं, की तुम्ही इस्रायलला सपोर्ट करताय की इराणला सपोर्ट करताय. कारण दोन्ही देशांसोबत आपले रिलेशन खूप चांगले जपून ठेवायचे. त्यामुळं हा सुद्धा एक डिस्कशनचा जो पैलू आहे, हा सुद्धा हे दोघांच्या रिलेशनशिपचा जो पैलू आहे, तो सुद्धा आपण समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ते आपल्याला माहिती असायला पाहिजे खऱ्या अर्थाने. त्या दृष्टीतून हे सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे. मग आता या एडिटोरियलमध्ये आपल्याला अभ्यास करण्यासारखे जे पॉइंट आहेत, ते पॉइंट कोणकोणते आहेत हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. पहिलं तर आपण बघितलं की इंटरनॅशनल रिलेशनचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. दुसरं, याच्यामध्ये काही तथ्यात्मक गोष्टी आलेल्या आहेत. जर पहिल्यापासून बघायला झालं तर हिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला जे एन्सेंट हिस्ट्री आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला सिव्हिलायझेशनचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. वेगवेगळ्या ज्या सिव्हिलायझेशन्स आहेत, त्या सिव्हिलायझेशनचा अभ्यास आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे. हा सेकंड पॉइंट आपला असू शकतो. त्याचबरोबर थर्ड पॉइंट काय आहे, की लिटरेचर, कल्चरच्या माध्यमातून आपलं रिलेशन इराणसोबत कसं आहे, त्याचा एक वेगळा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. चौथा पॉइंट या ठिकाणी यामध्ये ग्वादर पोर्टचा उल्लेख आलेला आहे. याच्यामध्ये हा जो इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. मग या 2 गोष्टी मॅपच्या माध्यमातून व्यवस्थित बघून त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे,
याचा आपल्याला वेगळा अभ्यास करून ठेवणं गरजेचंच आहे. ते प्रिलियमच्या दृष्टीतून सुद्धा गरजेचं आहे. पाचवा जर आपण याच्यामध्ये पॉइंट बघितला, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट जो व्यापार आहे, तो इराण सोबत इंडियाचा कशा पद्धतीच्या कोणत्या गोष्टी इंडिया इराणला सपोर्ट करतो, एक्सपोर्ट करतो, कोणत्या गोष्टी इंडिया इराणवरून इम्पोर्ट करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि विशेष करून वेस्ट एशियामध्ये स्टॅबिलिटी निर्माण करण्यासाठी इंडिया इराणचं जे काय रिलेशन आहे ते मजबूत असणं का गरजेचं आहे, आणि वेस्ट एशियामध्ये स्टॅबिलिटी इनस्टॅबिलिटीसाठी रिझन काय काय आहे, त्या रिझनचा आपल्याला अभ्यास वेगळा करावाच लागेल. त्याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. राईट. मग ह्या सगळ्या गोष्टींचा सुएझ कॅनलचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तो रूट कशा पद्धतीचा आहे, या सगळ्या गोष्टींचा मॅपच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग या वेगवेगळ्या पैलूनं हे रुटीन आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं होतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्वाचं रुटीन कोणतं ते बघायला आपण सुरुवात करूया. पुढचं जे छोटंसं एरिटल आहे, त्याच्यामध्ये फक्त एका गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आता ख्रिश्चन आपण सगळ्यांनी बघितलं, की ख्रिश्चनचा जो काही फेस्टिव्हल आहे, ते फेस्टिव्हल आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामध्ये मग आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांनी सुद्धा एका खरं तर चर्चला व्हिजिट केलं. त्यांचे जे काही सेरेमनी आहे त्याच्यामध्ये सहभाग दर्शवला आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने मायनॉरिटीला प्रोटेक्ट करायला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी कुठेतरी सांगितलेलं आपल्याला बघायला मिळालं सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटच्या वगैरे माध्यमातून. मग त्याच्याच रिलेटेडच मग येशू ख्रिस्तानं कसा संदेश दिलाय वगैरे, वगैरे त्याचा आधार देऊन त्यांनी ते सगळं पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला होता. पण हे सगळं सुरू असताना भारत आपल्या देशामध्ये इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण बघितलं, की हिंदू संघटनांकडून वेगवेगळ्या चर्चवरती अटॅक झालेले आपल्याला बघायला मिळाले. त्यांचं क्रिटिसिझम झालेलं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे धार्मिक तेढ कुठेतरी निर्माण करायचा प्रयत्न आपल्याला झालेला या ठिकाणी बघायला मिळाला. आता आपल्या शेजारील कंट्री जर आपण बघितल्या, तर शेजारील कंट्रीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते, की धर्माच्या बेसिसवरती म्हणजे बांगलादेशमध्ये एका हिंदू युवकाची मॉब लिंचिंग झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि तो किती मोठा मुद्दा झाला होता हे गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण याच डिस्कशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. म्हणजे इथं सगळा जो मुद्दा येतोय, तो रिलिजनचा मुद्दा येतोय. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिलिजन्सशी रिलेटेड फ्रीडम ऑफ रिलिजन आपण म्हणतो त्याला. धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहे. मग तो जो फंडामेंटल राईट आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल डिटेलमध्ये. आणि बाकी मग फंडामेंटल राईट्स जे आपले आहेत, त्याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे, की नेबरहूड कंट्री सोबतचे आपले रिलेशनचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचे. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आपल्याला ते दिलेलंच आहे. आणि मग धर्माच्या बेसिसवरती कुठंतरी इंटरनॅशनल रिलेशन वरती काय परिणाम होतोय, हे आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. त्याचं रिझन काय? बांगलादेश इंडियाचे जवळ-जवळ रिलेशन तणावात येऊ शकतात. अशी परिस्थिती निर्माण आता झालेली आहे. फक्त एका इन्सिडेंटमुळं. आणि त्याला कसा धर्माचा रंग आलेला आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळं या एका वेगळ्या पैलूनं अभ्यास करून ठेवा. अशा पद्धतीचा प्रश्न येईलच असं नाहीये. पण याच्यावरती तुमचं ओपिनियन डेव्हलप होण्यासाठी बेसिक स्टडी तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी नेबरहूड कंट्रीचा मॅप कशा पद्धतीचा आहे, हे भौगोलिकदृष्ट्या, हिस्टॉरिकलदृष्ट्या आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला त्या मॅपचा अभ्यास करून ठेवणं गरजेचंच होऊन बसतो. पुढचं जे रुटीन आहे ते म्यानमारशी रिलेटेड आहे. म्यानमारमध्ये अनेक वर्षांनंतर आपण बघतोय की इलेक्शन कंडक्ट केले जाते. आणि म्यानमारमध्ये एक महत्वाची पर्सनॅलिटी आहे आंग सान सुकी, आणि ही नोबेल प्राइज रिलेटेड पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे त्या पर्सनॅलिटीविषयी इन्फॉर्मेशन असायलाच पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही पर्सनॅलिटी आता जेलमध्ये आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून ती जेलमध्येच असलेली आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. आणि मग इथं एक स्टडी आपल्याला प्रकर्षानं करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो स्टडी कोणता आहे, की इंडियाचे जे काही नेबरहूड कंट्री आहे, मग त्याच्यामध्ये नेपाळ आहे, त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, त्याच्यामध्ये श्रीलंका आहे आणि त्याच्यामध्ये म्यानमार सुद्धा आहे. या ज्या कंट्रीज आहेत ना, या कंट्रीजमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचा अनरेस्ट आता बघतोय. श्रीलंकेमध्ये इकॉनॉमिकल क्रायसिस आपण बघितला, फायनान्शियल क्रायसिस आपण बघितला. म्यानमारमध्ये इलेक्शनच होत नाही, मिलिटरी सरकार तिथं असलेलं आपल्याला बघायला मिळते. बांगलादेशमध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं हिंसक वळण खरं तर मॉब घेताना बघायला मिळतोय. स्टेबल गव्हर्नमेंट तिथं नाहीये. तशीच खरं तर पद्धत आता नेपाळमध्ये सुद्धा आपण जेनजी प्रोटेस्ट आपण ज्याला म्हणतो, ते बघितलं. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इंडिया हेट सुद्धा आपल्याला बघायला मिळालं, की भारत देशाविषयी पब्लिकमध्ये हेट सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. मग
हे जे नवीन खरं तर आव्हान भारत देशासमोर आहे, हे नवीन आव्हान आपल्या समोर आहे. त्या आव्हानाचा अभ्यास व्यवस्थितरित्या आपण करून ठेवायला पाहिजे. त्याचे जे निगेटिव्ह परिणाम आहेत, त्या निगेटिव्ह परिणामांचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे आणि मग आपल्याला त्याच्यावरती वेगवेगळे सोल्युशन्स जे आहेत, ते सोल्युशन्स समजतील. त्याचबरोबर इंडियन गव्हर्नमेंट जे आहे, ते त्याच्यावरती खरं तर प्रिकॉशनरी मेजर्स काय-काय घेते, याचा अभ्यास त्याच्या अंतर्गत आपल्याला करता येईल. पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एक महत्त्वाची खरं तर कॉन्सेप्ट सांगणारे एडिटोरियल खऱ्या अर्थानं आपल्याला आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये डिस्कस केले गेले रेअर अर्थ एलिमेंट्स विषयी. रेअर अर्थ मिनरल्स म्हणू शकतोय, रेअर अर्थ मेटल्स म्हणू शकतोय याला आपण. मग हे रेअर अर्थ मेटल्स जे आहेत, ते आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे जे मिनरल्स आहेत, ते खऱ्या अर्थानं इतर जे आपले मिनरल्स असतात ना, खनिज संपत्ती जी आहे ना, त्याच्यासोबतच सापडतात. पण ते सेपरेट करणं खूप जास्त डिफिकल्ट खरं तर गोष्ट असते आणि त्याचा एक वेगळ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं प्रोसेस आहे. मग हे रेअर अर्थ एलिमेंट्स आहे. ते एलिमेंट जर पिरियॉडिक टेबल्स आपण बघितला, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे लाईट रेअर अर्थ मिनरल्स हायलाइट केलेले आहेत, हे आणि हेवी रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत, हे या ठिकाणी हायलाइट आपल्याला केलेले आहे. आणि त्याचं जर सायंटिफिक नेम वगैरे आपण बघितले, तर हे खऱ्या अर्थानं वेगवेगळे त्याचे सायंटिफिक नेम्स आहेत. ठीक आहे. मग हे प्रिलियमला साधा क्वेशन विचारला जाऊ शकतो, की रेअर अर्थ जे एलिमेंट आहे किंवा मिनरल आहे, ते खालीलपैकी कोणता नाहीये किंवा आहे? हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ह्याचा एक अभ्यास वेगळा असणं गरजेचं आहे. याचं जे सिम्बॉल आहे, त्याचं सायंटिफिक जे शॉर्ट फॉर्म आहे, ते सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला करून ठेवावा लागेल. आता हे जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत, याचं एवढं महत्त्व का आहे? म्हणजे याच्यावरती चर्चाच करायची काय गरज आहे? बाकीचे पण मिनरल्स आहेतच ना. मग त्याच्यामध्ये वेगळा याच्यामध्ये डिस्कशन द हिंदूला करण्याची गरज का पडली? तर रेअर अर्थ जे मिनरल्स आहे ना, त्याचं वेगळं महत्त्व याच्यासाठी आहे, की याच्याशिवाय आपण बऱ्यापैकी ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत, मग ते खरं तर मिसाईल बनवण्यापासून ते साधा मोबाईल फोन बनवण्यापर्यंत, या सगळ्यांमध्ये किंवा तुमचा हेडफोन जो आहे त्याच्यामध्ये प्रमुख खरं तर घटक कोणता असतो? मेटल्स जे असतं ते हे असतं. त्याच्याशिवाय ते खरं तर बनूच शकत नाही. असं याचं वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याचं ह्याचं महत्त्व आहे. आणि हे नसेल तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत, ते इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी जे आहेत, आपण डेव्हलपच करू शकत नाही. त्यामुळे याचं एक वेगळं महत्त्व खरं तर आपल्याला भासतं. आणि मग आता याच्यामध्ये चायना जो आहे, तो इलेक्ट्रॉनिक आयटम्स असू द्या किंवा टेक्नॉलॉजी असू द्या, त्याच्यामध्ये एवढा ॲडव्हान्स का आहे? तर याचा सगळ्यात जास्त साठा जगभरामध्ये चायनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर ही यूएसएची स्टडी आहे. आता बाक आपल्या स्टडीनुसार आपला 3 नंबर येतो. यांच्या स्टडीनुसार आपण 5 नंबरमध्ये. पण एक ऑथेंटिक स्टडी असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून ही स्टडी तुम्हाला मी सांगतोय. व्हिएतनाम जो आहे, तो त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे. त्यानंतर ब्राझील आहे, त्यानंतर रशिया आहे, त्यानंतर इंडिया आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, यूएस, ग्रीनलँड, तांझानिया, कॅनडा आणि अ, अ, बाकी कंट्रीज त्याच्यामध्ये येतात. मग आता याच्यामध्ये इंडिया जो आहे, तो 7 मिलियन टन्सचा जो आहे, तो इंडियाकडं खऱ्या अर्थानं साठा आहे असं म्हटलं जातं. परंतु याच्यामध्ये चायनाकडे जसा सगळ्यात मोठा साठा आहे, तसं नुसता साठा असून उपयोग नाहीये ना. साठा असणं म्हणजे काय? इतर खनिज संपत्तीसोबत हे सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. परंतु त्याचं प्रोडक्शन करावं लागतं. प्रोडक्शन म्हणजे त्याचं जे सेपरेशन आहे, ते सेपरेशन करणं खूप जास्त अवघड गोष्ट आहे. त्यालाच आपण प्रोडक्शन म्हणतो. मग याच्यामध्ये चायनामध्ये जसा सगळ्यात मोठा साठा आहे, तसं त्याचं प्रोडक्शन सुद्धा त्याच प्रमाणात चायना करतो. परंतु इंडियामध्ये एवढा मोठा साठा असून सुद्धा इंडिया जो आहे, तो एकदम कमी प्रोडक्शन त्याच्यामध्ये करतो. म्हणजेच काय, की आपण याच्यामध्ये या संपत्तीचा वापर कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे, याच्यामध्ये जी ॲडव्हान्समेंट आपली व्हायला पाहिजे होती, ती अजून आपली झालेली नाहीये. हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते या आकडेवारीमधून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. परंतु हे जे रेअर अर्थ एलिमेंट आहे किंवा मिनरल्स आहे, त्याचं महत्त्व हे खूप जास्त असण्याचं कारण हेच आहे, की परत तुम्हाला मी जसं सांगितलंय, की वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यामध्ये विशेष करून इथं आपल्याला दिले इलेक्ट्रॉनिक्स असू द्या, लेझर्स असू द्या, मॅग्नेट्स असू द्या, ग्लास असू द्या
आणि अदर अशा पद्धतीचे आयटम्स असू द्या, हे खरं तर या रेअर अर्थ एलिमेंट शिवाय बनूच शकत नाही. दिस इज द फॅक्ट. आणि म्हणून याचं एवढं महत्व असलेलं या ठिकाणी पाहावयास मिळतंय. मग याचा जो यूज आहे, तो याचा यूज या ठिकाणी आपल्याला डिव्हायडेड फॉर्ममध्ये या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून हे रेअर अर्थ एलिमेंट जे आहे ते खूप जास्त चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर इंडियामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा साठा आहे. ते आपण खरं तर मग त्याच्यामध्ये त्याच्या प्रोडक्शन वाढवण्यामध्ये इंडिया आता काय काय करतो याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल. बाकी हे प्रिलियमच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला या तथ्यात्मक गोष्टी या ठिकाणी इथे समजावण्याचा खरं तर प्रयत्न केला आहे. त्यामुळं याची सायंटिफिक खरं तर नावं जी आहेत ती पिरियडिक टेबल्स मध्ये काय काय आहेत, त्याची सायंटिफिक डिटेल्समध्ये नावं इथं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचा यूज काय आहे, त्याचा साठा असणाऱ्या कंट्री, टॉप कंट्री कोणकोणत्या आहेत, प्रोड्युसर, टॉप प्रोड्युसर कोणकोणते आहेत, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला मी समजावण्याचा खरं तर प्रयत्न केला. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. पुढचं जे डिटेलमध्ये डिस्कस केले गेले, त्या सब्जेक्टवरती डिस्कस केले गेले, म्हणजे आता पुणे बेस्ड जी आपली खरं तर रिसर्च ॲट अ नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स इन पुणे, पुणेमध्ये जे हे इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं एक नवीन गॅलेक्सी जी आहे ती फाउंड केलेली आहे आणि तिला नाव देण्यात आले अलकनंदा स्पायरल गॅलेक्सी. स्पायरल गॅलेक्सी म्हणजे हा गॅलेक्सीचा एक प्रकार आहे स्पायरल. पण याचं जे नाव दिलं गेलं अलकनंदा, हे या नवीन गॅलेक्सीला नाव दिलेलं आहे. मग हे जे नाव दिलं गेले हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हिमालयामध्ये जे अलकनंदा रिव्हर उगम पावते त्या रिव्हरवरून याला अलकनंदा हे नाव देण्यात आले. हा एक वेगळा पहिला आहे, त्या अलकनंदा रिव्हरचा वगैरे जिओग्राफीमध्ये अभ्यास करून ठेवणं. याच्यासाठी तुम्हाला हे त्याचं बॅकग्राऊंड सांगितलं. आता याच्यामध्ये विशेष करून आपल्याला काय दिसते, तर याच्यामध्ये विशेष करून आपल्याला हे दिसते की हे जे गॅलेक्सी आहे, ही गॅलेक्सी आता आतापर्यंत ज्या गॅलेक्सींचा आपण अभ्यास करत आलेलो आहे, त्यांचा शेप जो आहे तो अस्ताव्यस्त होता, म्हणजे ठराविक शेप नव्हता. परंतु ही जी अलकनंदा गॅलेक्सी आहे तिचा शेप खरं तर एक विशेष शेप आहे, त्याचं विशेष फॉर्मेशन आहे. त्यामुळं गॅलेक्सी विषयी आपल्याला कशी खूप कमी इन्फॉर्मेशन आहे हे कुठंतरी आपल्याला अलकनंदा गॅलेक्सीवरून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आणि ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे जे गॅलेक्सी आहे ते डिस्कव्हर करण्यामध्ये एका इक्विपमेंटचा खूप मोठा वाटा आहे. एका टेलिस्कोपचा खूप मोठा वाटा आहे आणि तो टेलिस्कोप आहे जेम्स वेब टेलिस्कोप, जो की नासानं आपल्याला दिला होता. ठीक आहे. मग हे जे जेम्स वेब टेलिस्कोप आहे, त्याची जी टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे, ती टेक्निकल इन्फॉर्मेशनचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रीड करून, नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून खरं तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. इथं अर्थ आहे, इथं सन आहे आणि कुठल्या ऑर्बिटमध्ये हा जो टेलिस्कोप आहे, तो टेलिस्कोप एस्टॅब्लिश केला गेलाय, हे या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्यासारख्या गोष्टी काय काय आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. एक तर अलकनंदा गॅलेक्सी जी आहे, त्या गॅलेक्सीचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. पहिला पॉइंट आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. मग ते स्पायरल गॅलेक्सीच त्याला का म्हटलं गेलंय? स्पायरलचं नेमकं काय डेफिनेशन आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. आणि गॅलेक्सी फॉर्मेशनचा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये अभ्यास खरं तर करावाच लागतो. ठीक आहे. पहिलं. दुसरा पॉइंट काय, की याच्यामध्ये जो टेलिस्कोप यूज केला गेला आहे, जेम्स वेब टेलिस्कोप ज्याला आपण म्हणतोय, त्या टेलिस्कोपचं वैशिष्ट्य काय आहे? त्याच्यामध्ये असं काय वेगळं आहे, की ज्याच्यामध्ये आपण ही गोष्ट डिस्कव्हर करू शकलो, जी अदर टेलिस्कोपमध्ये होऊ शकत नाही. मग ही टेलिस्कोपची जी बेसिक टेक्नॉलॉजी टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे, त्या टेक्निकल इन्फॉर्मेशनचा आपल्याला अभ्यास खरं तर करून ठेवावा लागेल. आणि तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करून ठेवावा लागेल. बाकी अजून एक्सप्लोरेशन सुरू आहे अलकनंदाचं. ते जसजसं
पब्लिश होईल तसं तुम्हाला त्याचा अभ्यास करून ठेवावाच लागेल. आणि ऑब्व्हियसली द हिंदूमध्ये जर ते आलं तर ते आपण डिस्कस करूयाच. परंतु तोपर्यंत याची जी काही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे त्या टेलिस्कोपची, त्याचबरोबर गॅलेक्सीची काय आतापर्यंतची इन्फॉर्मेशन पब्लिश झालेली आहे, ती इन्फॉर्मेशन आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप महत्वाचा पार्ट आहे. हे पेपरच सांगतोय, प्रिलियमच्या दृष्टीतून खूप महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे याचे वेगवेगळे पैलू आपल्याला अभ्यास करावेच लागतील. इथून पुढं ज्या काय महत्वाच्या न्यूज आहे त्या खरं तर महत्वाच्या न्यूज आपल्या सुरू होत आहेत. आणि पहिलीच न्यूज जी आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या इलेक्शन सिस्टम वरती प्रश्न उठवणारी पहिली न्यूज आहे. याच्या अगोदर आपण डिस्कस केलेलं आहे की याच्या रिलेटेड कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. मुळात या न्यूज मध्ये काय दिलंय हे डिटेलमध्ये आपल्याला बघायची गरज नाही. आपल्याला मुद्दा घेणं गरजेचं आहे. आणि तो मुद्दा काय आहे की आता भारतभरामध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन जे होतंय ना, कधी मग ईव्हीएम मशीनवरती प्रश्न उठतायत, कधी फेक वोटर्सशी रिलेटेड प्रश्न खरं तर उचलले जातात, क्रिटिसाइज केलं जाते. कधी मग जे जे आपण म्हणू शकतो की वोटरची नावं जी आहेत, तीच खरं तर त्या लिस्टमधून डिलीट केलेली आहेत, ही आपल्याला बघायला मिळते. मग या सगळ्या गोष्टींमधून मुळं जी आपली इलेक्शन व्यवस्था आहे, त्याच्यावरती कुठेतरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे. लोकशाही आपण कशाला म्हणतो? लोकांनी लोकांसाठी लोकांच्या वतीनं स्थापन केलेलं सरकार, त्याला आपण लोकशाही म्हणतो. परंतु याच्यामध्ये तसं काय होतच नाहीये. त्यामुळे कुठंतरी पहिला मुद्दा आपल्याला डेमोक्रेसीचा अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि हे कसं डेमोक्रेसीसाठी धोक्याचं आहे त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी आहे ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. मग त्याची स्थापना कशी असते, त्याची संरचना कशा पद्धतीची आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत त्याचे रिलेटेड, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. बाकी इश्यू हे जे घडतायत त्याचा आपल्याला खूप जास्त इन्फॉर्मेशन असण्याची गरज नाहीये. कारण हे इश्यू आता इथून पुढे घडतच राहणार आहेत. पण त्याच्यावरून आपल्याला हिंट कशाची मिळते की या 2 पॉइंटचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. पुढची न्यूज जी आहे ती कृष्णा डेल्टाशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि त्याच्यामध्ये ड्रिलिंग ऑपरेशन करण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. आणि हे कशासाठी? तर ऑब्व्हियसली जी खनिज संपत्ती आहे, ऑइल वगैरे आहे, त्याच्यासाठी खरं तर ड्रिलिंग ऑपरेशनसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती खरं तर क्रिटिसिझम होतं आपल्याला बघायला मिळतंय. याच्यामध्ये आपल्याला कृष्णा डेल्टाचा जिओग्राफिकल स्टडी करून ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या महत्वाच्या खनिज संपत्ती तिथं असू शकतात आणि त्याचं मग जिओग्राफिकल लोकेशन कशा पद्धती याचा फक्त अभ्यास करून ठेवा याच्यामध्ये. पुढची न्यूज जी आहे ती कृष्णा वॉटर डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. वॉटर शेअरिंगशी रिलेटेड खरं तर मुद्दा आहे. आणि खूप वर्षांपासून हा जो मुद्दा आहे तो चर्चेचा खरं तर मुद्दा ठरलेला आहे. आता मॅपवर जाऊन आपण बघितलं तर कृष्णा रिव्हर जर आपण बघितली तर या ठिकाणी ही जी आहे ती कृष्णा रिव्हर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. राईट. आणि बाकी मग त्याच्या ट्रिब्युटरीज वगैरे महत्वाच्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता याच्यामध्ये जर स्टेक होल्डर्स आपण बघितले तर इकडं आंध्र प्रदेश आहे, इकडं तेलंगणा आहे आणि इकडं कर्नाटक असलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि विशेष करून ही जी 3 राज्य आहेत, या 3 राज्यांमध्ये बऱ्यापैकी हा वादाचा मुद्दा आहे. कधी तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये, कधी मग कर्नाटक सुद्धा त्याचा खरं तर पार्ट असतोय. त्यामुळं आपल्याला ही जी केस स्टडी आहे या केस स्टडीचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवावा लागेल. आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली कृष्णा रिव्हरचं जे आहे ती इन्फॉर्मेशन जिओग्राफीच्या दृष्टीतून आपल्याला काढून ठेवावं लागेल. आणि बाकी मग भारतभरामध्ये कोणकोणत्या स्टेट्समध्ये कोणकोणत्या रिव्हर्सच्या वॉटर शेअरिंगवरून प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे, खरं तर वाद आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवावा लागेल. कारण याच्यावरती युपीएससीनं मेन्सला प्रश्न विचारलेला आहे की वॉटर शेअरिंग जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरती. म्हणून आपल्याला भारतभरामध्ये कुठं कुठं वॉटर शेअरिंग कॉन्फ्लिक्ट आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. मग बाकी ज्यावेळेस तुम्ही जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन बघता त्यावेळेस वेगवेगळे डॅम सुद्धा इथं आहेत. विशेष करून तेलंगणा, आंध्र प्रदेशचे जे काही बाउंड्री आहे, तिथून जी कृष्णा रिव्हर जाते तिथं वेगवेगळे डॅम्स आहेत. ते डॅम सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी मन की बात मध्ये हे बोलत होते की फ्रॉम नॅशनल सिक्युरिटी टू द स्पोर्ट्स फील्ड, फ्रॉम सायन्स लॅबोरेटरीज टू द वर्ल्ड्स बिगेस्ट प्लॅटफॉर्म्स, इंडिया लेफ्ट स्ट्रॉंग मार्क एव्हरीवेअर.
हे या ठिकाणी ते बोलताना पाहावयास मिळतं. त्याचबरोबर आणखी एका न्यूजमध्ये नेशन इज विटनेसिंग नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स सेज मोदी. आता काल एक एडिटोरियल आपण आलो होतं. त्याच्यामध्ये 2025 मध्ये आपण काय-काय अचीव्ह केलं आणि आता 2026 मध्ये आपली काय-काय आव्हानं आहेत आणि ती आपल्याला अचीव्ह करायची याच्यावरती आपण डिस्कशन केलं होतं. मग तेच कुठेतरी मन की बातमध्ये नरेंद्र मोदी आपल्याला समजावताना खऱ्या अर्थाने पाहावयास मिळतंय. मग नॅशनल सिक्युरिटीमध्ये आपण काय-काय अचीव्ह केले, स्पोर्ट्स फील्ड असू द्या, सायन्स फील्ड असू द्या, याच्यामध्ये काय काय आपण अचीव्ह केले या पद्धतीचा एक अभ्यास आपण करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जे मन की बात प्रोग्राम आहे त्याचं जर स्पीच आपल्याला युट्यूबवरती वगैरे अवेलेबल झालं तर ते एकदा ऐकून त्याच्यामधले जे काही महत्वाचे सिलेबसचे रिलेटेड पॉईंट आहेत ते पॉईंट आपण नोट डाऊन करून त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं याच्या अंतर्गत होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती एका सबमरीन्स रिलेटेड खरं तर न्यूज आहे की ज्याची सफारी आता आपल्या प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळालं आणि त्यांनी सांगितलं की हा माझा स्पेशल एक्सपिरियन्स होता वगैरे वगैरे. ते आपल्यासाठी महत्वाचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं आहे ही जी सबमरीन आहे ती INS वाक्षीर ही सबमरीन आहे. याच्या अगोदर याच्यावरती न्यूज आपण बघितली होती याच्या लॉन्चिंगच्या वेळेस वगैरे. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन, टेक्निकल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. याचा काय उद्देश आहे, स्पेशालिटी याची काय, याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढणं गरजेचं होऊन बसतं. प्रिलियमच्या दृष्टीतून ते महत्वाचं आहे. पुढची न्यूज आहे ती जम्मू अँड काश्मीर रिलेटेड खरं तर न्यूज आहे. जम्मू अँड काश्मीरमध्ये रिझर्वेशनचा खरं तर मुद्दा हा आता आपल्याला हिट होताना खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय. आता हे रिझर्वेशनचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये पण आहे, राजस्थानमध्ये पण आहे, बाकी स्टेटमध्ये सुद्धा आहे. मग हा रिझर्वेशनचा मुद्दा जो आहे तो त्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा ठरतो आणि या रिझर्वेशन पॉलिसीविषयी मेन्सला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. मग त्यामुळं त्या दृष्टीतून रिझर्वेशन जे आहे त्याचा बेसिस काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन्स काय काय दिलेले आहेत याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. हे मेन्ससाठी आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. पुढची न्यूज आहे तर रशिया युक्रेन वॉरमध्ये कशा पद्धतीने USA मध्यस्थी करण्याचा ट्राय करतो आणि ऑब्व्हियसली हे जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पीस प्राइज पाहिजे असं यांचं स्वतःचं मत आहे. त्यामुळे ते पीस मेकर बनण्याच्या प्रयत्नामध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. याच्यामध्ये अभ्यास आपल्याला करून ठेवायचा आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे जे आहे ते रशिया सोबतचे संबंध, USA सोबतचे संबंध, युक्रेन सोबतचे संबंध आणि या युद्धामध्ये इंडियाची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जगभरामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आता खरं तर निगेटिव्ह गोष्टी आपण म्हणू शकतोय त्या सुरू आहेत. ते म्हणजे पहिलं रशिया युक्रेन वॉर सुरू आहे. दुसरं इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये गाझामध्ये काय काय होतंय हे आपण बघितलं आहे. हे दोन वॉर सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही वॉरची जी काय पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामध्ये इंडियाची भूमिका काय आहे ह्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं. त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती थायलंड कंबोडिया. कालच आपण यांचा डिटेल अभ्यास केलाय की थायलंड कंबोडियाचा इश्यू विशेष करून काय आहे. आता थायलंड कंबोडिया हा ज्यावेळेस एक होतं त्यावेळेस फ्रेंच खरं तर यांच्यावरती राज्य करत होते आणि ते जाताना मग त्यांचं डिवायडेशन करून गेले. मग जसं इंडिया पाकिस्तानमध्ये बॉर्डर लाईनचा इश्यू आहे, चायना इंडियामध्ये बॉर्डर लाईनचा इश्यू आहे, तसा या दोघांमध्ये बॉर्डर लाईनचा इश्यू आहे. त्याच्यामुळे टेन्शन निर्माण होत असते. आता इथं या दोघांच्या बाउंड्रीवरती एक हिंदू मंदिर आहे आणि मग कंबोडियाला असं वाटतं की हे मंदिराची जागा आमच्या देशाचा पार्ट आहे आणि थायलंडला असं वाटतं की हा आमच्या देशाचा पार्ट आहे. त्यामुळे दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती जवळ झाली होती. परंतु त्याच्यानंतर काल आपण न्यूजमध्ये बघितलं की त्या दोघांमध्ये एक पीस अग्रीमेंट साईन झाला. सीज फायर त्याच्यामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये आता मग हे सॉलिडिफाय करण्यासाठी चायना सुद्धा खऱ्या अर्थानं मदत करते. हे जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर चायनाचे आहेत, फॉरेन मिनिस्टर चायनाचे आहेत, हे सुद्धा तिथं व्हिजिट करून हे सॉलिडिफाय आपल्याला कसं करता येईल याचं हे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात. हे न्यूजमध्ये यामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग हे थायलंड कंबोडिया विषय काय आहे याचा डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली याच्यामध्ये चायनाचा खरं तर सहभाग कशा पद्धतीचा आहे, इंडियाची याच्यावरती भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टींचाच आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यास करावा लागेल आणि या सगळ्या कंट्रींसोबत इंडियाचे रिलेशन कसे आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू समाप्त होतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची कारण मेन्सला आता आन्सर रायटिंग खरं तर मला वाटतं एमपीएससीसाठी सुद्धा कंपल्सरी झालेली आहे. त्यामुळं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल सुरू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चॅनलची लिंक दिलेली आहे. ते तुम्ही जॉईन करू शकताय. जे द हिंदूमध्ये
रोज आपण डिस्कस करतोय त्याच्यावरतीच आधारित मी इथे क्वेश्चन फॉर्म करून पोस्ट करत असतोय. त्याच्यावरती तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करता. त्याच्या ज्या पी-डी-एफ फॉर्म आहेत, जे आन्सर राईट तुम्ही केलेला आहे, त्याच्या पी-डी-एफ फाईल ज्या आहेत, त्या ग्रुपवरती तुम्ही पोस्ट करता. त्याच्यावरती मी वैयक्तिक तुम्हाला फीडबॅक देतो, जेणेकरून तुम्ही डे बाय डे आन्सर रायटिंग तुमची प्रोग्रेस करू शकाल आन्सर रायटिंगमध्ये. आणि हे टोटली सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. त्यामुळं तो टेलिग्राम चॅनल जॉइन करून तुम्ही आन्सर रायटिंग जर्नी जी आहे, ती तुमची स्टार्ट करू शकताय. त्याचबरोबर जास्तीत जास्त हे जे लेक्चर आहे, ते गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करण्याचा ट्राय करा. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.